बातम्यामध्ये सदैव अग्रस्थानी आणि महाराष्ट्रातही नंबर 1। आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज 1। वर्धा जिल्ह्यातील सिंधी रेल्वे या गावाला 1949 पासून प्रवर्ग नगर परिषद आहे आणि या गावाची लोकसंख्या आज 20 ते 25 हजाराच्या घरात असून जवळपासचा आजूबाजूचा परिसर मिळून 50 हजाराच्या घरात लोकसंख्या असताना सुद्धा जुळलेला असताना सुद्धा इथे फक्त 1962 पासून प्राथमिक आरोग्य केंद्र आहे आणि आज जवळपास 64 वर्षाचा कालावधी होऊनही या प्राथमिक आरोग्य केंद्राला कुठलीही सुविधा नाही। सर्दी खोकला ताप याशिवाय यामध्ये कुठलाही उपचार होत नाही। त्यामुळे अत्याधुनिक कमीत कमी 30 बेडचं ग्रामीण रुग्णालय द्यावं याकरता आम्ही शासनाकडे बरेचदा आमच्या लोकप्रतिनिधी मार्फत शासनाकडे मागणी केली, परंतु 64 वर्षाचा काळ लोटून सुद्धाही या मागणीला शासनाने या उदासीन सरकारने कुठलीही दाद दिलेली नाही आणि ही मागणी आता आम्ही मंजूर करून घेण्यासाठी आंदोलनाचा पवित्रा घेतलेला असून आता 3 जानेवारीला आम्ही टाळनाद आंदोलन केलं होतं आणि या मागणीकरता आज आम्ही 1000 नागरिक स्वरक्ताने माननीय मुख्यमंत्री यांना पत्र लिहून मागणी करत आहोत की आमच्या इथे ग्रामीण रुग्णालय मंजूर करावं। महत्वाची बाब म्हणजे सरकार 15 वर्षापासून सरकार असताना सुद्धा आणि 15 वर्षाच्या 20 वर्षा आधीपासूनची मागणी असताना सुद्धा इथे आमदार आपले, खासदार आपले, त्याच्यानंतर पालकमंत्री आपले, मुख्यमंत्री आपले, तरी सुद्धा आम्हाला आमच्या स्वरक्ताने पत्र लिहून आज मुख्यमंत्र्यांना या ग्रामीण रुग्णालयाची मागणी करावी लागत आहे। यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट आम्हाला सिंधीवासीयांना कुठली वाटत नाही आणि या आता तरी मुख्यमंत्र्यांना आणि आमच्या लोकप्रतिनिधींची विनंती आहे की आता तरी आमच्या मागणीची दखल घ्यावी, अन्यथा आम्हाला याच्यापेक्षा उग्र आंदोलन भविष्यामध्ये करावं लागेल। धन्यवाद। मी अजय कलोडे, गटनेता सिंधी शहर विकास आघाडी, सिंधी नगर परिषद, सिंधी रेल्वे। आमच्या इथे प्राथमिक आरोग्य केंद्र 1962 पासून आहे, परंतु त्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कोणत्याही सुविधा नसल्यामुळे आमच्या शहराच्या रुग्णांचे खूप हाल होतात। परंतु आमची मागणी ही 25 वर्षापासून आहे की सिंधी रेल्वे येथे ग्रामीण रुग्णालय व्हावे, परंतु अजूनपर्यंत शासनाने आमची मागणी ही दखल घेतलेली नाही। करिता आम्हाला पहिले टाळनाद आंदोलन करावे लागले, त्यानंतर आम्ही रक्ताने पत्र लिहिण्याचे आंदोलन केलेले। करिता शासनाला आश्वस्त करू इच्छितो की आमच्या शहराची ग्रामीण रुग्णालयाची मागणी पूर्ण करावी, अन्यथा यापेक्षाही गंभीर आंदोलन करण्यात येईल। या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज 1 या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।